नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात, म्हणजेच 29 डिसेंबरचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. अर्जुन आणि सायली रविराज काकांच्या घरी आलेले असतात. त्यांच्यामध्ये पेपर बघितल्यानंतर डिस्कस चालू असतं की दवाखान्यामध्ये रिटेस्ट करण्यासाठी नाकारलं का असेल. त्यांच्या आता एक एक पॉईंट लक्षात यायला लागतात. अर्जुन म्हणतो, आपल्याला हे मेडिकल पॉईंट समजण्यासाठी अश्विनची मदत घ्यावी लागेल. आता प्रेक्षकांनो, अर्जुन अश्विनला मनवणार आहे बरं का प्रेक्षकांनो. हे बघणं पण आता तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे. तेवढ्यातच तिथे प्रतिमा आत्या येतात. ते विचारतात, काही समजलं का याच्यातून? तेव्हा रविराज काका म्हणतात की प्रतिमा, आपण लक्ष दिलं नाही तेव्हा, पण हा प्लॅन खूपच खोलवर केलेला आहे. आपल्याला या गोष्टीच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागणार आहे. तेव्हा अचानक सायलीला आठवतं की सुमन काकूंशी आपण बोललं पाहिजे, म्हणून तिथल्या त्या कप आणि बशाती उचलते आणि आत जायला निघते किचनमध्ये. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सचिन अस्मीसाठी मेडिटेशन करून घेणार असतो. हे बघून कल्पनाताईंना पण खूपच छान वाटतं की आपला जावई किती काळजी घेतो आपल्या मुलीची म्हणून. कौतुकाने दोघांकडे बघतात आणि म्हणतात की माझ्या मुलीला आणि जावाईला कुणाचीही दृष्ट नको लागायला. सचिन लगेचच अस्मीला स्टडी रूममध्ये घेऊन जातो आणि तो तिला सांगतो की मोठा श्वास घे, डोळे बंद कर, कपाळावर आठ्या नको घेऊ सांगतच असतो. तितक्यात त्याला अर्जुनची फाईल दिसते. तिथे अर्जुनचा सगळा पसारा असतो, म्हणजे फाईल वगैरे सगळा. त्याची स्टडी रूम असते ना ती. त्यातल्याच एका फाईलला सचिनचा हात लागतो आणि ती फाईल उघडतो, तर त्याच्यामध्ये त्याला साक्षीचे फोटो बघून तो चकित होतो. आणि तेवढ्यातच कल्पनाताई सचिनला आवाज देतात, सचिन सचिन इकडे आहे म्हणून. सचिन कल्पनाताईंजवळ येतो आणि कल्पनाताई त्याला म्हणतात, तू अस्मिताला घेऊन जाणार होता ना डॉक्टरांकडे, तू जातो आहेस की नाही, नाहीतर मग मी जाते. तर सचिन लगेच म्हणतो, नाही नाही मम्मा, मी जातो आहे म्हणून. बरं, तेवढंच बोलायचं होतं मला, असं कल्पनाताई त्याला म्हणतात. तेवढ्यातच त्या तिथून निघून जातात आणि तिथे लगेच साक्षीचा कॉल येतो त्याला. फोनवर त्याला साक्षीचा फोटो दिसतो. तेवढ्यात त्याला फाईलमधला फोटो पण आठवतो. ते बघून तो खूपच हादरलेला असतो प्रेक्षकांना. साक्षीचा फोटो बघितला आहे म्हटल्यावर तो पूर्ण फाईल तर स्टडी करणारच. तेव्हा दुसरीकडे लगेच आपल्याला प्रिया मॅडम दिसतात. एकदम रिलॅक्स बसलेली असते आणि ती स्वतः विचार करत असते की मी किती छान डोकं लावलं आहे म्हणून. तिकडे नागोबा आणि महिफत दोघं भांडत बसले असतील, पण मग आता त्यांच्यामध्ये तू सेफ आहेस असं ती स्वतःशीच म्हणते. ती लगेच बोलते की आता बघते तरी नागोबाला फोन करून काय चाललं आहे नेमकं. ती तेवढ्यात नागराज काकांना फोन करते. नागराज काकांशी बोलताना म्हणते, काय नागराज काका, माझा प्लॅन वर्क केला की नाही? नागराज काका म्हणतात, अगदी सुपरहिट प्लॅन होता तुझा. प्लॅन सक्सेस झालेला आहे वाटतं, कारण आज एकही टोमणा नाही, काही नाही. पण नागराज काका जरा सांभाळून तो मैफत तेवढा दिसतो तेवढा साधा नाही आहे. कारण तुम्ही तिथेच आहात, कारण मागच्या वेळेला त्यांनी तुमच्यावर हल्ला केला होता ना. नागराज काका प्रियाला म्हणतात, अगं तू महिपतचं तोंड बघायला तिथं पाहिजे होती. काय तोंड झालं होतं त्याचं, फुल घाबरला होता. आणि त्याच्यापासून सावध होण्याचं म्हणशील तर मागच्या वेळेला मी काय त्याला पळू दिलं नव्हतं बरं का, मीच त्याला बांधून ठेवलं होतं. तर नंतर प्रिया फोन ठेवते आणि स्वतःच म्हणते की स्वतः मनाशी विचार करते, कर मलाच ब्लेम कर, केव्हा तुझ्या तंगड्या तुझ्या गळ्यात पडतील ना तुलासुद्धा कळणार नाही. दुसरीकडे दाखवलंय सुमन काकू आणि सायली किचनमध्ये बोलताना. सायली विचारते सुमन काकूंना, सुमन काकू, नागराज काका काही म्हटले का तुम्हाला? तर सुमन काकू म्हणतात, हो अगं ते बोलत होते, पण मी पण खंबीरपणे सगळं काही हँडल केलं व्यवस्थित. सुमन काकू, तुम्ही खूप धीराच्या आहात, मी फक्त त्याची तुम्हाला जाणीव करून दिली. सुमन काकू सायलीला थँक्यू म्हणतात त्याबद्दल. सायली थोडा विचार करते आणि म्हणते, सुमन काकू तुम्हाला मी एक काम सांगितलं तर ते कराल का? सुमन काकू म्हणतात, अगं बोल ना, करेल ना. तर सायली सुमन काकूंना सांगते की तुम्ही नागराज काकांवर लक्ष ठेवाल का? हे ऐकून सुमन काकू थोड्या वेळ शांत बसतात आणि सायली त्यांना म्हणते की तुम्ही लक्ष ठेवाल,
नागराज काका कुठे जातात, कोणाशी बोलतात, त्यांना कोणाचे मेसेज येतात, या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगाल का? हे ऐकून सुमन काकूंना थोडं टेन्शन येतं. सुमन काकू म्हणतात, हे सगळं करताना मला थोडं वाईट वाटेल का सायली, पण मग आता हे त्यांनी स्वतः अंगावर ओढून घेतलं आहे, तेव्हा मी करीन तुमची मदत. सुमन काकू असं म्हटलं आहे प्रेक्षकांनो, पण ते पाहिजे तेवढं सोपं नाही बरं का नवऱ्यावर लक्ष ठेवणं. तर तिथून सायली आणि अर्जुन दोघंही निघतात. दुसरीकडे आपल्याला दाखवलं आहे, अर्जुन आणि सायली कुणाला भेटायला जाणार होते ना, मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, ते कदाचित अश्विनला भेटायला आले असणार. ते घराच्या बाहेर येतात आणि अर्जुन विचार करतो, तर सायली त्याला विचारते, कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो की आता नेमकं जायचं कोणाकडे, आपल्याला मेडिकलबद्दल ज्याला माहिती असेल त्याला आपल्याला हे सगळे रिपोर्ट दाखवावे लागतील म्हणून. तेव्हा लगेच ते सायली म्हणते की आपण अश्विन भाऊंनाच दाखवूया, हे सगळं तेच आपली मदत करू शकतील, मी बोलू का त्यांच्याबरोबर? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हे तूच करू शकते, कारण तुझ्या बोलण्यामध्ये जी जादू आहे ती दुसरं कोणामध्ये नाही. आणि ती म्हटली की नाही असं काही नाही, जादू वगैरे काही नाही, कारण सुमन काकूंशी पण मी आत्ता बोलली आहे, त्या पण आपली मदत करायला तयार झालेल्या आहे, त्या बोलल्या आहे की मी नागराज काकांवर लक्ष ठेवेल म्हणून. अर्जुन म्हणतो, मी याच जादूबद्दल बोलत होतो. सायली म्हणते, बरं ठीक आहे, आता चला निघूया आपण. तितक्यात अर्जुन सायलीला विचारतो, अगं सायली, अस्मिताई बरी आहे ना गं? सायली विचारते, तुम्ही का सारखं सारखं अस्मिताईंबद्दल बोलताय? ते अगदी व्यवस्थित आहे. आणि आता सचिन भाऊजी पण आलेले आहेत ना, ते खूप छान पद्धतीने त्यांची काळजी घेत आहेत ते, आणि अस्मिताई पण खूपच खुश आहेत, तुम्ही बघितलं ना? अर्जुन म्हणतो, तसं नाही गं, आता तिची डिलिव्हरीची डेट जवळ आली ना, म्हणून थोडी काळजी वाटते, म्हणूनच विचारलं मी सहजच. सचिनचं नाव ऐकताच अर्जुनचा चेहरा खूपच विचित्र होतो, त्याला राग येतो त्याचं नाव ऐकताच. तर दुसरीकडे आपल्याला नागराज काकांचा आता सीन बघायला मिळणार आहे. नागराज काका कुणाबरोबर तरी फोनवर बोलत असतात. हो हो, तुझे पैसे तुला भेटून जातील, हे नागराज काकांचं बोलणं सुमन काकू भिंतीच्या बाजूने उभं राहून ऐकत असतात. पण नागराज काकांना लक्षात येतं की सुमन माझं बोलणं ऐकते, म्हणून ते त्याच मिनिटाला मागे वळतात. सुमन काकू मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करतात, ते जसं काही त्यांच्या भावाशी बोलत आहेत. हो हो दादा, मी जी रेसिपी तुला सांगितली ना, ती वहिनीला सांग बरं का, म्हणून फोन ठेवून देते. नंतर नागराज काका खूपच चिडतात सुमन काकूवर आणि त्यांचा हात पण पिरगळतात. तेव्हाच सुमन काकू त्यांना लगेच प्रत्युत्तर करतात की माझा हात सोडा म्हणून, आणि लगेच आत्यांना आवाज देतात, प्रतिमाताई. तितक्यातच नागराज काका म्हणतात, ए सुमन गप्प बस, तू इथे कशाला बोलत होती, तुला बाहेर जाऊन नाही बोलता येत का, असं नागराज काका सुमन काकूला म्हणतात. तर सुमन काकू पण लगेच त्यांना म्हणतात की आता तुम्ही ठरवणार का मी कुठे बोलायचं कुठे नाही म्हणून, ही रूम माझी देखील आहे. हे बोलून हात झटकून तिथून निघून जातात. तर लगेच नागराज काका सुमन काकूचा फोन चेक करतात आणि बघतात तर काय की सध्या काही कॉल झालेलाच नसतो, 2 तासापूर्वीचा कॉल झालेला असतो. नागराज काकांच्या लक्षात येतं की सुमन त्यांच्यावर लक्ष ठेवते, म्हणून ते सुमन काकू जेव्हा खाली येते पाणी प्यायला, तेव्हा ते लगेचच सुमन काकूच्या समोरून बाहेर निघतात. सुमन काकूंच्या डोक्यात विचार चालू होतात, हे नक्की महिपतला भेटायला चालले असतील का, कुठे चालले असतील? तर लगेचच नागराज काका त्यांच्या कारमधून बाहेर निघतात. त्यांचा पाठलाग करताना रिक्षामधून सुमन काकू पण त्यांच्या मागावर असतात. ते एका टपरीजवळ जाऊन उभे राहतात, तिथे ते सिगारेट वगैरे घेतात. तिथे खाली त्यांनी लिहिलं आहे की स्मोकिंग वगैरे करणं चुकीचं आहे म्हणून. सगळं चालू असताना नागराज काकांचं लक्ष सुमन काकूकडे पण असतं. नागराज काका अचानक एका गेटच्या मागे लपून बसतात. तितक्यात सुमन लगेच समोर येते आणि अचानक तिला 2 माणसं अडवतात. तिला म्हणतात की ए बाई चल मंगळसूत्र काढ तुझं. तर सुमन काकू खूपच घाबरते, ती म्हणते मी नाही देणार माझं मंगळसूत्र, ती रडायला लागते. पण हे सगळं नागराज काका झाडाच्या मागे उभे राहून ऐकत असतात. सुमन काकू तिथून पळ काढण्यास यशस्वी होते. तेव्हा नागराज काका म्हणतात की आता करशील का माझा पाठलाग, हा सगळा प्लॅन नागराज काकांचाच असतो. तेव्हा ते 2 माणसं लगेच ते मंगळसूत्र हिसकवलेलं असतं ते नागराज काकांच्या हातात देतात आणि तिथून निघून जातात. हा थरार बराच वेळ रंगवला आहे प्रेक्षकांनो. लगेच दुसरीकडे आपल्याला सुभेदारांच्या घराचा सीन दाखवला आहे. सायली आणि कल्पनाताई दोघी पण किचनमध्ये असतात.
कल्पनाताई सायलीला म्हणतात, अगं सायली, मी तुला एक गोष्ट सांगायचंच विसरली. पूर्णाईचा फोन आला होता, त्या उद्या किंवा परवा येणार आहे बरं का. सायली म्हणते, अरे वा, पूर्ण आजी येणार आहे, म्हणजे माई आजींची तब्येत बरी झाली वाटतं. कल्पनाताई म्हणतात, हो ना, मला तर असं झालं आहे की कधी एकदा पूर्णाई घरी येतात. त्या म्हणत होत्या की नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी घरी येईल म्हणून. सायली म्हणते, हो ना आई, नवीन वर्ष पण आत्ता सुरुवात झाली आणि हे वर्ष कधी संपलं कळालं पण नाही. मला तर मागच्या वर्षी असं वाटत होतं की मी पुढच्या वर्षी तुमच्यासोबत असेल की नाही, या घरात असेल की नाही, तुमचा राग काढू शकते की नाही, मला थोडा प्रश्नच होता. पण मग कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, आईचा राग कधी जास्त वेळ टिकतो का. कारण अस्मिताईंचं बाळ घरी येणारे, हे घर त्या बाळाच्या सुगंधाने बहरून जाईल. सुमन काकूंना सुद्धा नागराज काकांच्या त्रासापासून मुक्ती मिळाली पाहिजे. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, या तन्वीचं टेन्शन कमी होतं का. आता हे नागराज पण टेन्शन देत आहे. तुम्ही तेव्हा आम्हाला बोलू दिलं नाही, नाही तर इतका राग येतो आहे ना की तो मावत नाही आहे. कधी ही निगेटिव्हिटी संपेल ना सगळी. तेव्हा सायली म्हणते, हो आई, लवकरच सगळी निगेटिव्हिटी संपेल. अश्विन भाऊंना पण तन्वीचा खरा चेहरा आता थोडा लक्षात यायला लागला आहे. कल्पनाताई म्हणतात, अगं पण तो तन्वीच्या पुढे ढाल बनून उभा आहे ना, त्याला खरा चेहरा तिचा दिसतच नाही आहे. आई टेन्शन घेऊ नका, या वर्षी सगळं व्यवस्थित होणार आहे. मला माझं प्रेम, घरातली माणसं सगळी मिळाली आणि मधुभाऊंची पण कोर्टातनं निर्दोष सुटका झाली आणि अस्मिताताईंकडे गोड बातमी आली. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, हो खरं आहे बाई सायली. सायली कल्पनाताईंना म्हणते, आता पूर्ण आजी येणार आहे, तर रविराज काकांना आणि प्रतिमा आत्यांना आपण घरी जेवायला बोलवायचं का. त्यांना छान गिफ्ट पण घेऊया, म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात पण छान होईल. तेव्हा आपल्याला पुढील भागाचा प्रोमो बघायला मिळतो की साक्षीच्या घराबाहेर पोलीस आलेले असतात. त्यांना बघून ती खूपच घाबरते. साक्षीला वाटतं की पोलीस तिलाच बघायला आली की काय. आणि सायली पण अश्विनसोबत बोलते की मागची जी आडीवेडी काय असेल ते आता सगळे आपण सोडून देऊया आणि नवीन वर्षाची सुरुवात पण चांगली करूया म्हणून. हे मनवण्यामध्ये सायली तर एक्सपर्ट आहेच, ती मनवेलच अश्विनला. तसा आजचा भाग पण छान होता प्रेक्षकांनो. आजचा भाग आता इथेच संपला आहे, तर उद्या आपण परत भेटूया, ठरलं तर मागच्या रिव्ह्यूमध्ये. मला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.